सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान पार्ट 2. आपण बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञानाचे विविध ॲप्लिकेशन्स, कमर्शियल ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी या ठिकाणी एका चार्टच्या स्वरूपात दिलेलं आहे. There are 7 different types of applications. The first one is crop or कृषी जैवतंत्रज्ञान. Second is animal husbandry or पशुपालन. Human health or मानवी आरोग्य. Industrial products or औद्योगिक उत्पादन. Environmental, that is पर्यावरण. Food or अन्न जैवतंत्रज्ञान. And last is DNA fingerprinting, in Marathi also DNA fingerprinting. Now we will see one by one these applications. Now first is crop biotechnology, पीक जैव तंत्रज्ञान. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे बायोटेक्नॉलॉजी वापरली जाते. फर्स्ट इज हायब्रिड सीड्स आर यूज्ड. दे आर मेड हायब्रिड सीड्स अँड जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. संकरित बियाणे आणि जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके ही 2 ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. हायब्रिड सीडमध्ये काय केलं जातं तर या ठिकाणी जीन्स ऑफ 2 डिफरंट क्रॉप्स आर रिकम्बाईन्ड टू फॉर्म हायब्रिड्स ऑफ व्हेरियस क्रॉप्स अँड दिस इज एस्पेशली यूजफुल फॉर फ्रूट्स. 2 वेगवेगळ्या क्रॉप्सचे जीन्स हे रिकम्बाईंड केले जातात आणि त्यांच्यापासून तिसऱ्या प्रकारचं असं क्रॉप तयार केलं जातं की ज्यामध्ये त्याचे दोन्हीही गुणधर्म असतील. फळांसाठी हे वापरलं जातं. जनुकीय उन्नत पिके, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीनं पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. बघा काय केलं जातं ह्या ठिकाणी. फॉरेन जीन ऑफ डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स इज इंट्रोड्यूस्ड इनटू द जिनोम ऑफ दॅट क्रॉप. आपल्याला पाहिजे असलेले डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असलेलं जीन त्या पिकाच्या जीनच्या जिनोममध्ये हे टाकलं जातं, बाहेरून टाकलं जातं आणि त्याच्यापासून मग आपल्याला कोणत्या गुणधर्माच्या जाती मिळू शकतो आपण. हाय यील्डिंग व्हरायटीज, जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटीज. आणखीन काय, रेझिस्टन्स टू डिसीजेस, अल्कालिनिटी, वीड्स अदर स्ट्रेसेस लाईक कोल्ड अँड ड्रफ्ट. तण असलेले किंवा जास्त थंडीमध्ये, दुष्काळामध्ये टिकून शकतील अशा जाती अशा पद्धतीनं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स तयार केल्या जातात. क्रॉप्स डेव्हलप्ड विथ डिझायर्ड कॅरेक्टर्स बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन with their genome are called as genetically modified crops. High yielding varieties with resistance to diseases, alkalinity, weeds, other stresses like cold and drought. Against these varieties, they have resistance to be survive in this condition. ह्याच्यातलं एक प्रमुख आहे तो म्हणजे बीटी कॉटन, दुसरा बीटी ब्रिंजाल अँड गोल्डन राईस. हे 3 आपल्याला क्रॉप्स बघायचे आहेत. त्यापैकी बीटी कॉटन बघा. बीटी कॉटन, अ जीन हॅड बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलस thuringiensis अँड इंटिग्रेटेड विथ द जिनोम ऑफ कॉटन. मीन्स व्हॉट इज डन, बॅसिलस thuringiensis is the bacterium which secrete a special type of toxin. So that toxin is taken and so that gene of that bacterium is separated and that gene is introduced in the
जिनोम ऑफ कॉटन, कॉटनच्या जिनोममध्ये बॅसिलस जिनेसिसचं ते जीन टाकलं जातं की जे टॉक्झिन म्हणजे विष तयार करेल. आणि त्यामुळे हे टॉक्झिन ज्या पिकावरची बोंडअळी आहे म्हणजे बोलवर्म आहे ह्याला हे टॉक्झिन खूप म्हणजे घातक आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, ती बोलवर्म म्हणजे बोंडअळी ज्यावेळी पानं खायला लागते, त्या कापसाच्या पिकाची पानं खायला लागते, त्यावेळी हे टॉक्झिन आपोआप सिक्रीट होतं आणि ते टॉक्झिन मग ते टॉक्झिन त्या बोंडअळीला किंवा बोलवर्मला पार डिस्ट्रॉय करून टाकतात. ॲलिमेंटरी कॅनॉल हा डिस्ट्रॉय केला जातो, म्हणजे त्या समूळ नाश केला जातो त्याचा अन्नमार्ग, आणि ते बोलवर्म म्हणजे आळी मरून जाते. हे बीटी कॉटन. आता बीटी ब्रिंजल प्रोटेक्ट्स ॲज द सेम वे अबाव. अशाच पद्धतीनं ह्याची सुद्धा पूर्णपणे रक्षण म्हणजे चांगल्या प्रकारची जात आहे. बीटी कॉटन आणि बीटी ब्रिंजल हे दोन्हीही त्याच प्रकारचे आहेत. आता यानंतर गोल्डन राईस आहे. अ जीन सिंथेसायझिंग द व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीन हॅज बीन इंट्रोड्युस्ड इन दिस व्हरायटी ऑफ राईस. असं जीन ह्याच्यामध्ये टाकलं जातं, फॉरेन जीन, की जे जीन बीटा कॅरोटीन म्हणजे व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात तयार करतं. ॲज कम्पेअर्ड टू द नॉर्मल व्हरायटी, धिस व्हरायटी विच हॅज बीन डेव्हलप्ड इन 2005 कंटेन्स 23 times more amount of beta carotene, that is vitamin A. नॉर्मल राईसपेक्षा 2005 साली डेव्हलप झालेली ही गोल्डन राईसची जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीमध्ये 23 पट जास्त व्हिटॅमिन आहे ए, बीटा कॅरोटीन. तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. 2005मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस 2मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते. तणनाशकरोधी वनस्पती, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. आता तण म्हणजे वीड्स आहेत पिकातले, की वीड्स हे मेन क्रॉपच्या ग्रोथला नेहमीच ॲफेक्ट करतात. त्यांच्यावर तण हे विपरीत परिणाम करतात मुख्य पिकाच्या वाढीवर. आणि मग त्यासाठी काय केलं जातं की हर्बिसाइड म्हणजे तणनाशक नावाचं रासायनिक औषध वापरलं जातं. हर्बिसाइड, इट इज अ केमिकल मेडिसिन अँड इट कॅन किल दीज वीड्स. हे जर आपण फवारलं पिकावर, मेन पिकावर जर ते फवारलं तर हे सगळे वीड्स काय होतात, नष्ट होतात. बट इट ऑल्सो ॲफेक्ट द मेन क्रॉप टू. ह्या मेन क्रॉपला सुद्धा हे हर्बिसाइड ॲफेक्ट करतं. ड्यू टू दिस हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स व्हरायटीज ऑफ क्रॉप्स आर बिंग डेव्हलप्ड. आणि असं होऊ नये म्हणून व्हरायटीज अशी तयार केली जाते क्रॉपची, पिकाची अशी जातच तयार केली जाते की ती जात लावली तर तण उगूनच येणार नाही. त्याला म्हणायचं हर्बिसाइड टॉलरंट प्लांट. ड्यू टू दिस इट हॅज बिकम पॉसिबल टू सिलेक्टिव्हली डिस्ट्रॉय द वीड्स. आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या वीड्स नष्ट करू शकतो आपण. याला म्हणायचं हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. बायोफर्टिलायझर्स, जैविक खते, म्हणजे व्हेन बायोलॉजिकल फॅक्टर्स आर यूज्ड ॲज फर्टिलायझर्स ऑर मॅन्युअर दे आर कॉल्ड ॲज बायोफर्टिलायझर्स. मग ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत 3 जीवाणू, रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टॉक, ॲनाबिना, आणि आझोला ही वनस्पती आहे. ह्यांचं कार्य काय आहे? नायट्रोजन फिक्सेशन हे मुख्य कार्य आहे. फॉस्फेट सोल्युबलायझेशन ॲबिलिटी ऑफ द प्लांट्स आर इम्प्रूव्ड. फॉस्फेट विरघळवण्याची क्षमता पिकाची वाढते, कारण नायट्रोजन आणि फॉस्फेट हे पिकाचे मुख्य अन्न आहे, पिकाचं मुख्य अन्न आहे, आणि ती क्षमता वाढवली जाते. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, ॲनिमल हजबंडरी म्हणजे काय, पशुसंवर्धन. पशुसंवर्धनामध्ये बायोटेक्नॉलॉजी काय काम करते बघा. इट इज यूज्ड, द टेक्नॉलॉजीज आर यूज्ड. फर्स्ट इज आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, कृत्रिम रेतन, अँड सेकंड इज एम्ब्रिओ ट्रान्सफर, गर्भ प्रत्यारोपण. ह्या 2 बायोटेक्नॉलॉजी लेटेस्ट वापरल्या जातात. आर्टिफिशियल इन्सिनिमेशन म्हणजे रेतन, याचा अर्थ काय तर कृत्रिम फलन, कृत्रिम फर्टिलायझेशन घडून आणलं जातं
दोन पॅरेंटमध्ये की आपल्याला हवे असलेले गुणधर्म मिळावेत म्हणून कृत्रिमरित्या फर्टिलायझेशन घडून आणलं जातं. आणि गर्भप्रत्यारोपण, एम्ब्रिओ जर तयार झाला असेल दुसरीकडं ट्रान्सफर करायचा असेल तर आपल्याला तो करता येतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, इम्प्रूव्हमेंट इन द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रॉडक्ट्स. त्यामुळं प्राणीजन्य उत्पादनांची संख्या वाढते, प्रमाण वाढते आणि क्वालिटीसुद्धा वाढते. ह्युमन हेल्थ, मानवी आरोग्य. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. आता मानवी आरोग्यामध्ये ह्युमन हेल्थमध्ये 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे डायग्नोसिस आणि दुसरा पॉईंट आहे ट्रीटमेंट. रोगनिदान आणि रोगोपचार हे दोन्ही महत्त्वाचं आहे. बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स टू आयडेंटिफाय द रोल ऑफ जीन. कशामध्ये जीनचा रोल? रोग निर्माण करण्यामध्ये कोणतं जीन काही कारणीभूत आहे का हे पाहिलं जातं. डायग्नोसिस ऑफ डायबेटीस अँड हार्ट डिसीजेस. आणि त्याच्यावरून मग डायबेटीस आणि हार्ट डिसीज हे आपल्याला हल्ली बायोटेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामुळे उपयोगामुळे आपल्याला आधीच कळतं की कुणाला डायबेटीस होणार आहे. प्री डायबेटिक टेस्ट वगैरे असतात की होणार आहे, तुम्ही काळजी घ्या, आपल्याला अगोदरच कळतं. आणि हार्ट डिसीजेससुद्धा. त्याचप्रमाणे एड्स आणि डेंग्यू ह्यासुद्धा रोगांचं निदान व्यवस्थित केलं जातं. व्हेरियस मेडिसिन्स. आता उपचारामध्ये बघा, व्हेरियस मेडिसिन्स आर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. फॉर एक्झाम्पल, द हार्मोन इन्सुलिन इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायबेटीस. इन्सुलिन हे हार्मोन आपल्याला माहिती आहे. हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे MCQसाठी. इन्सुलिन हार्मोन इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ डायबेटीस. अर्लियर इन्सुलिन वॉज बिंग कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ हॉर्सेस. पूर्वी हॉर्सेसच्या स्वादुपिंडामधून हे इन्सुलिन कलेक्ट केलं जात असे, पण आता ते तसं कलेक्ट केलं जात नाही. त्यासाठी बॅक्टेरियांची मदत घेतली जाते बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने. फॉर धिस पर्पज ह्युमन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इन टू द जिनोम ऑफ बॅक्टेरिया. ह्याच्यासाठी काय केलं जातं की माणसाचं हे जीन काढलं जातं की जे निरोगी माणसाचं ते जीन काढलं जातं की जे इन्सुलिन सिक्रीट करतं. ते जीन काढून ते एका बॅक्टेरियामध्ये टाकलं जातं आणि त्या बॅक्टेरियाला भाग पाडलं जातं की इट शुड सिक्रीट द इन्सुलिन अँड दॅट इन्सुलिन इज कलेक्टेड अँड यूज्ड ॲज मेडिसिन. व्हेरियस वॅक्सिन्स अँड अँटीबायोटिक्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड इन द सेम वे. बघा, मराठीमध्ये रोगांवरील उपचारासाठी विविध औषधे वापरली जातात. उदाहरणार्थ, मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते. पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे, परंतु आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच इन्सुलिन जीवाणूद्वारे तयार करता येऊ लागलेले आहे. यासाठी जीवाणूच्या जनुकी आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक जोडला जातो. अशाच पद्धतीने विविध लसी, प्रतिजैविकेसुद्धा तयार केली जात आहेत. नाव व्हॅक्सिन अँड व्हॅक्सिनेशन. What is mean by vaccine? Vaccine is antigen containing material. And what is antigen? Antigen means the medicine or the material which can kill the pathogens. मग ट्रॅडिशनली काय केलं जायचं बघा, पारंपरिकरित्या कम्प्लिटली ऑर पार्शियली किल्ड पॅथोजेन्स वेअर यूज्ड ॲज व्हॅक्सिन्स. पॅथोजेन म्हणजे रोग निर्माण करणारा जंतू घेतला जात असे अँड पार्शली ऑर कम्प्लिटली इट वॉज किल्ड. मग त्यामुळं आणि तो व्हॅक्सिन म्हणून टोचला जात असे शरीरात. त्याच्यामुळं काय व्हायचं की त्याच्यामुळं बॉडीची रेझिस्टिंग पॉवर खूप हाय पीकवर जात असे आणि त्या डेड ऑर पार्शली डेड पॅथोजनला किल केलं जात असे. नंतर नॅचरली 6-7 महिन्यांनी काय असतील त्या कालावधीनंतर नैसर्गिकरित्या समजा इन्फेक्शन झालं त्याच पॅथोजनचं, तर शरीराला आठवणीत राहणार आहे की आपण आपली प्रतिकारशक्ती इथपर्यंत वाढवलेली होती आणि आपण ह्याला मारू शकतो. आणि मग शरीर आपली रेझिस्टिंग पॉवर खूप जास्त प्रमाणात वाढवतं आणि त्या पॅथोजनला किल करून टाकतं आणि रोगापासून बचाव होतो. However, due to this, there were chances of contracting
द डिसीज इन द केस ऑफ सम पर्सन्स. पण अगदी काय व्हायचं मग, काही लाखातल्या हजारातल्या एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष रोगच व्हायचा त्या पॅथोजन शरीरात टोचल्यामुळं, आणि त्यामुळं मोठी समस्या निर्माण होत असे. म्हणून फॉर धिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजेन इन लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ जीन आयसोलेटेड फ्रॉम पॅथोजेन अँड यूज्ड इट ॲज व्हॅक्सिन. आणि मग त्या उद्देशानं काय केलं आहे, सायंटिस्टनी अँटीजेन लॅबोरेटरीमध्ये घेतला, त्याच्यातलं जीन बाहेर काढलं आणि रोग करणारं जीन बाहेर काढलं आणि त्याला मॅच होणारं अँटीजन बाहेर तयार केलं लॅबमध्ये, आणि ते अँटीजेन मग व्हॅक्सिन म्हणून वापरलं. आता अख्खा तो पॅथोजेन टोचला जात नाही, त्यातलं जीन लॅबोरेटरीमध्ये काढलं जातं आणि त्या जीनला मॅच होणारं व्हॅक्सिन शोधलं जातं, मटेरियल शोधलं जातं, आणि मग ते व्हॅक्सिन म्हणून वापरलं. द सेफर व्हॅक्सिन्स आर बिंग प्रोड्युस्ड. लसी आणि लसीकरण. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन युक्त पदार्थ म्हणजे लस होय. पारंपरिकरित्या रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्याचाच वापर लस म्हणून केला जात असे, परंतु यातून काही व्यक्तींना संबंधित आजाराची लागणही होण्याची शक्यता असे. रोगजंतूचे जे प्रथिन प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजन तयार केले जाते, आणि त्याच्या प्रतिजन तयार केले जाते म्हणजे रोग निर्माण करणारा जनुक मिळवलं जातं आणि त्याच्यापासून प्रतिजन तयार केलं जातं, आणि त्याचा वापर लस म्हणून केला जातो. यामुळे अत्यंत सुरक्षित लशी तयार करता येऊ लागल्या. खाद्यलशी बघा. खाद्यलशी निर्माण करण्याचे कार्य चालू असून सध्या जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याचे उत्पादन घेतले जात आहे. या बटाट्यांना जनुकीय पारेषित बटाटे म्हणजेच ट्रान्सजेनिक पोटॅटोज असं म्हणतात. हे बटाटे व्हिब्रिओ कॉलरी, इश्चेरिशिया कोलाय यासारख्या जीवाणूंच्या विरुद्ध काम करतील. कोणत्या? व्हिब्रिओ कॉलरी अँड इश्चेरिशिया कोलाय. हे बटाटे खाल्ल्यामुळे कॉलरा किंवा ई कोलाय जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन्स इज इन प्रोग्रेस अँड प्रेझेंटली पोटॅटोज आर बीइंग प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. These potatoes are called as transgenic potatoes. These potatoes will act against bacteria like Vibrio cholerae and Escherichia coli. Consumption of these raw potatoes. These potatoes should be eaten raw. So it generates the immunity against cholera and the disease caused due to E. coli. Now treatment बघा. ट्रीटमेंटमध्ये बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन अँड ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. आपल्याला आपल्या पेज नंबर 95वर आहे तो भाग, ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे, पण तो रिड्यूस केलेला आहे, तो काढून टाकलेला आहे. पण त्यातला महत्त्वाचा मॅटर ॲक्च्युली तो, तर त्यातली ही काही औषधं आहेत, इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आणि डेडली डिसीजेस, प्राणघातक आजार ते बरे करतात. Interferon, this is a group of small sized protein molecule used in treatment of viral diseases. व्हायरसेसच्या डिसीज बरे करणारे एंटरफेरॉन म्हणजे प्रोटीन मोलेक्युल्सचे, प्रोटीनचे रेणू आहेत, औषध आहेत ती. दीज आर प्रोड्युस्ड इन ब्लड, ती रक्तामध्ये तयार केली जातात. हॉवेवर नावाडेज विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी ट्रान्सजेनिक ई कोलाय आर यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ एंटरफेरॉन. परंतु बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं हे ट्रान्सजेनिक ई कोलाय हे वापरले जातात एंटरफेरॉनची निर्मिती करण्यासाठी. आता त्यानंतर आपल्याला जीन थेरपी बघायचं आहे. जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स इन सोमॅटिक सेल्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. जनुकांमुळे होणारे अनेक आजार आपण 9वीमध्ये पाहिलेले आहेत, तर ते आजार जीन थेरपीच्या साहाय्याने हल्ली बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बरे होऊ शकतात. परंतु डिसऑर्डर्स कुठले, जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे जनुकीय बिघाड कुठं पाहिजे, कायिक पेशींमध्ये जर असेल तर, सोमॅटिक सेल्स म्हणजे कायिक पेशी,
कायिक पेशींमध्ये जर का काही बिघाड असेल तर आपल्याला जीन थेरपी वापरता येते. फॉर एक्झाम्पल, फिनाइल कीटोनुरिया अरायझेस ड्यू टू जेनेटिक चेंजेस. हा एक आजार आहे. फिनाइल कीटोनुरिया हा आजार आहे आणि हा आजार केव्हा होतो? जेनेटिक चेंजेस इन द हिपॅटोसाइट्स ह्या लिव्हरच्या सेल आहेत आणि त्या लिव्हरच्या सेलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हा बिघाड झाल्यामुळे हा आजार निर्माण झालेला दिसतो. इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट इट विथ जीन थेरपी. दिस मेथड इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल जीन थेरपी. As the cells except sperms and ova in the body are called as, all the cells except sperms and ova in the body are called as somatic cells. म्हणजे स्पर्म आणि ओवा सोडून बाकीच्या सगळ्या सेलला काय म्हणायचं? सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल्स means the cells which are having function other than reproduction, and reproduction work is only done by sperms and ova. तर सोमॅटिक सेलमध्ये बिघाड असेल तर अशा पद्धतीनं उपचार केला जातो. रोगोपचार. इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन हे वाढीचे संप्रेरक आहे. रक्त गोठवणारे घटक यांच्या निर्मितीसाठी या जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एंटरफेरॉन हा औषधांचा ग्रुप आहे. हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरला जातो. त्यांची निर्मिती रक्तात होते. पण आता सध्या काय केलं जातं? ई कोलाय हे जीवाणू वापरले जातात आणि त्यांच्यापासून एंटरफेरॉन तयार केलं जातं. आता आपल्याला क्लोनिंग हा भाग बघायचा आहे. क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे. क्लोनिंग त्याचे दोन प्रकार आहेत. एक रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणजे प्रजननात्मक क्लोनिंग आणि उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे थेरपेटिक क्लोनिंग. त्यापैकी आपण प्रजननात्मक क्लोनिंग बघणार आहोत आणि थांबणार आहोत. एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो. म्हणजेच नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज नसते. काय केलं जातं? एक कायिक पेशी घेतली जाते आणि एक स्त्रीबीज घेतलं जातं. कायिक पेशी जी आहे त्याच्यातलं केंद्रक काढलं जातं आणि स्त्रीबीजातलं केंद्रकही काढलं जातं आणि रिकाम्या स्त्रीबीज पेशीमध्ये कायिक पेशीचं केंद्रक टाकलं जातं आणि त्याच्यापासून नव्या जीवाची निर्मिती होते. त्यावेळी नराच्या शुक्रपेशीची त्याला गरज नसते. क्लोनिंग प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज क्लोनिंग. रेप्लिका कशाचा रेप्लिका आहे? कशाची डुप्लिकेट आहे? एनी सेल और एनी ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम ह्यांची रेप्लिका करणे ह्या प्रोसेसला म्हणायचं क्लोनिंग. ह्याचा प्रकार दोन आहेत, रिप्रोडक्टिव्ह अँड थेरपेटिक. त्यापैकी रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग कसे बघा. अ क्लोन कॅन बी प्रोड्यूस्ड बाय फ्युजन ऑफ ए न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ द इनन्यूक्लिएटेड ओव्हम ऑफ एनीबडी. बघा काय घेतलं जातं. ॲट अ टाईम यू शूड हॅव सोमॅटिक सेल अँड यू शूड हॅव ओव्हम. सोमॅटिक सेल you should remove nucleus from somatic cell and also from ovum. Enucleated means removed nucleus. From ovum you should remove the nucleus and that nucleus of somatic cell is inserted in the vacant ovum cell of that vacant ovum, and thus there is no need of sperm to produce the new organism. अशा प्रकारे नवीन ऑर्गॅनिझमसाठी मग स्पर्मची आवश्यकता नसते. इथपर्यंत आपला आज भाग झालेला आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचा स्टडी करा. थोड्याच वेळात मराठीतून सुद्धा आणि इंग्लिशमधून सुद्धा तुम्हाला MCQ पाठवणार आहे.